गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासाला आपण सरफेस टेन्शन या पॉईंटचा आपण स्टडी करणार आहे. तर बघा, सरफेस टेन्शन याचा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता सरफेस टेन्शन जी प्रॉपर्टी आहे किंवा हा जो कन्सेप्ट आहे हा स्टडी आपण कधी करू शकतो, तर जे लिक्विड रेस्टमध्ये आहे, समजा हा कंटेनर आहे आणि ह्या कंटेनरमध्ये लिक्विड आहे, म्हणजे वॉटर आपण कन्सिडर केलेला आहे, तर त्याच्या वरचा जो लेयर आहे, तर त्याच्यामध्ये हा जो सरफेस लेयर आहे लिक्विडचा सगळ्यात वरचा, त्या सरफेस लेयरचा त्या लिक्विडच्या सरफेसच्या प्रॉपर्टीचा स्टडी म्हणजे काय असणार आहे, सरफेस टेन्शन आहे. म्हणजे जे लिक्विड रेस्टमध्ये आहे आणि त्याचा जो सरफेस लेयर आहे त्या लिक्विडचा आणि त्या लिक्विडच्या प्रॉपर्टीचा आपल्याला स्टडी करायचा आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन म्हणतो. आता ह्याची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे, परंतु ह्या जो लिक्विडचा सरफेस लेयर आहे त्याची जी मॉलिक्युलर थिअरी आहे ती आपल्याला आधी समजून घेतली पाहिजे. त्यानंतर मग आपल्याला सरफेस टेन्शनची डेफिनेशन लक्षात येईल. म्हणून त्याच्या आधी आपण फक्त काय लक्षात घेणार आहे की कन्सेप्ट ऑफ सरफेस टेन्शन. मग हे सरफेस टेन्शन मुळे काय काय घडतं हे आपल्याला आधी ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. तर जे लिक्विड रेस्टमध्ये आहे आणि त्याच्यावरचा लेयर जो आहे लिक्विडचा, स्टेडी वॉटर, आणि त्या प्रॉपर्टीचा आपल्याला स्टडी करायचा आहे, त्याला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन म्हणतो. मग आता इथं त्याच्यामुळं काय काय घडतं बघा. जे स्टेडी वॉटर असतं, तर जे वरचा लेयर आहे वॉटरचा सरफेस, तर त्याच्यामध्ये बघा, स्पायडर वॉक्स ऑन द सरफेस ऑफ स्टेडी वॉटर. आपण बऱ्याच वेळा बघत असतो, काही इन्सेक्ट असतात, वेगवेगळे छोटे इन्सेक्ट असतात किंवा स्पायडर वॉक ऑन द सरफेस ऑफ स्टेडी वॉटर, म्हणजे जे स्थिर कॉन्स्टंट स्टेडी वॉटर आहे त्याच्यावरती काही इन्सेक्ट काय होतात, इझिली चालतात बघा, त्याच्यामध्ये ते काय होत नाही, बुडत नाहीत. तर हे कशामुळे होतं, तर दिस इज ड्यू टू द सरफेस टेन्शन. त्यानंतर दुसरं, ग्रेस्ड नीडल फ्लोट्स ऑन द स्टेडी सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे ग्रेस्ड नीडल असेल किंवा एक ब्लेड असेल, त्यानंतर काही लीफ असेल, म्हणजे लीफ आपण म्हणतो झाडाची काही पानं असतात बघा, पाण्यावरती स्थिर पाणी असतं, त्याच्यावरती जर पडलं तर ते त्याच्यामध्ये बुडत नाही. किंवा एक ग्रेस्ड नीडल असेल, अगदी छोटासा नीडल असेल किंवा ब्लेड असेल, तर ते आपण पाण्यावरती टाकलं तर बघा ते बुडत नाही. तर ते का बुडत नाही, दिस इज ड्यू टू द सरफेस टेन्शन. आता हे का होत नाही, जसं आपण याची मॉलिक्युलर थेरी बघत जाईल तसं किंवा त्याचे पुढचे आपण कन्सेप्ट बघत जाऊ तसं आपल्याला ह्याचे रिझन सुद्धा त्याच्यामध्ये मिळत जातील. त्यानंतर बघा, रेन ड्रॉप्स अँड सोप बबल ऑलवेज टेक स्पेरिकल शेप. आता आपल्याला माहित आहे की जो पाऊस पडत असतो त्या पावसाचे ड्रॉप सुद्धा आपल्याला कसे दिसतात बघा, असे स्पेरिकल दिसतात, ठीक आहे, गोल असे दिसतात. त्यानंतर आपण सोप बबल, आपल्याला माहित आहे आपण लहानपणी असा फेस करून असे फुगे उडवतो, तर तो कसे असतात, ते स्पेरिकल असतात, ठीक आहे. म्हणजे कुठल्याही वॉटर ड्रॉप असेल किंवा सोपचे बबल असेल किंवा आपण पाणी जर फरशीवर टाकलं तर त्याचे सुद्धा बघा छोटे छोटे असे ड्रॉप आपल्याला दिसतात. म्हणजे हे जे वॉटरचे ड्रॉप आहेत किंवा सोप बबल आहेत ते स्पेरिकलच का असतात, ह्याचं पण आपल्याला रिझन त्यानंतर पुढे आपण बघणार आहे. पण हे कशामुळे घडतं, स्पेरिकलच का असतात, एअर ड्रॉप्स किंवा सोप बबल्स किंवा पाणी आपण फरशीवर टाकलं तर त्याचा स्पेरिकल शेप का असतो आणि हे कशामुळे घडतं, तर दिस इज ड्यू टू द सरफेस टेन्शन. त्यानंतर मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन, याचा आपल्याला ह्याच्यानंतर एक्सप्लेनेशन बघायचं आहे. तर सरफेस टेन्शन हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची मॉलिक्युलर थिअरी काय आहे हे आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सरफेस टेन्शन जे आहे ते लक्षात येईल. सरफेस टेन्शन काय आहे, तर समजा त्याच्यामध्ये वेगवेगळे टर्म्स आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यातला पहिला ए जो आहे तो आपण आधी एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्यामध्ये हे जे कंटेनर आहे, तर कंटेनरमध्ये लिक्विड आहे, वॉटर आपण घेतलेला आहे आणि हा जो मॅटर आहे, तर प्रत्येक जो मॅटर आहे तो मॉलिक्युल्सनी तयार झालेला असतो.
आता ह्याच्या सरफेस वरती काय असणार आहे, असंख्य मॉलिक्युल्स असणार आहेत. ह्याच्यामध्ये काय असणार आहेत, मॉलिक्युल्स असणार आहेत. म्हणजे मॅटर जो आहे तो मॉलिक्युल्सनी बनलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, पहिला जो आपण ह्या मॉलिक्युलर थेअरी मधला जो टर्म आहे ती आपण एक्सप्लेन करणार आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर हे जे वॉटरचा जो सरफेस आहे त्याच्यावरती लिक्विडचं बिहेवियर कसं आहे, त्याची मॉलिक्युलर थेअरी काय आहे हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर ए पॉइंट काय सांगितला, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता जो मॅटर आहे तो मॉलिक्युल्सनी बनलेला असतो आपल्याला माहित आहे. तर त्या मॅटरमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते एकमेकाच्या क्लोज असतात आणि त्याच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये मॉलिक्युल्स मी इथं मोठे दाखवते. तर हे जे मॉलिक्युल्स असतात तर ह्याच्यामध्ये काय असतं, दोन मॉलिक्युल्स मध्ये काय असतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो. काय असतं, दोन मॉलिक्युल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा त्याच्यामधला जो फोर्स आहे त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो. कुठल्याही मॅटरमध्ये जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यामध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स. कुठल्याही मॅटरमधले जे दोन मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हणतो. देअर आर टू टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे त्याचे दोन टाइप्स आहेत. कुठले आहेत, तर एक आहे कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा आहे अधेसिव्ह फोर्स. आता कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय आहे, तर त्याचा आधी मी एक्झाम्पल सांगते, त्यानंतर आपण डेफिनेशन त्याची लक्षात घेऊया. तर बघा, जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्समध्ये समजा वॉटर आहे तर त्याच्यामध्ये काय आहेत, सारखे मॉलिक्युल्स असतात आणि त्या मॉलिक्युल्स त्यामधले जे दोन मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, सेम मॉलिक्युलमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला काय म्हणायचं, कोहेसिव्ह फोर्स. आता दुसरं समजा आपण ऑइल घेतलं किंवा मर्क्युरी घेतली, तोही त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामधलं जे मॉलिक्युल्स सेम असणार आहेत आणि त्याच्यामध्ये असणारं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे वॉटर आणि मर्क्युरी ह्या दोन्हीमध्ये आपल्याला जर आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन घेतलं तर ते काय होणार आहे, ते डिफरंट मॉलिक्युल्स होणार आहेत, सारखे मॉलिक्युल्स होणार नाहीत. त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणू शकत नाही. म्हणजे मर्क्युरी आणि वॉटर हे दोन मॉलिक्युल्स कसे आहेत, डिफरंट आहेत, डिफरंट सबस्टन्स आहेत, त्यातले मॉलिक्युल डिफरंट आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण काय धरू शकणार नाही, कोहेसिव्ह फोर्स धरू शकणार नाही. म्हणजे फक्त सेम मॉलिक्युल्स असले पाहिजेत, सेम सबस्टन्स असला पाहिजे त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत आणि त्याच्यामधलं असणारं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते म्हणजे काय असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स असणार आहे. म्हणजे वॉटर मॉलिक्युल, मर्क्युरी मधलं मॉलिक्युल्स, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, कोहेसिव्ह फोर्स म्हणणार आहे. मग त्याची डेफिनेशन काय करता येईल, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे जे सबस्टन्स आहे त्याच्यामधले जे सारखे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामधलं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, कोहेसिव्ह फोर्स म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला सांगितलं वॉटर मधलं मॉलिक्युल त्याच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मर्क्युरी मधलं त्याच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कसं आहे, कोहेसिव्ह फोर्स आहे. आता कोहेसिव्ह फोर्स जो आहे तो स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन सॉलिडमध्ये कसा असतो, स्ट्रॉंग फोर्स असतो. म्हणजे जसं सेम सबस्टन्समध्ये काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ज्या मॉलिक्युल्सचं, त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणतो. आता हा चॉक आहे, चॉक सुद्धा एक सबस्टन्स आहे आणि त्याच्यामध्ये काय आहेत, मॉलिक्युल्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि सॉलिडमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं जे मॉलिक्युल्सचं ते कसं असतं, स्ट्रॉंग असतं आणि त्यामुळे त्याचा डेफिनाइट शेप आणि साईज असतो. तसं एअर टू एअर मॉलिक्युल्स किंवा गॅसेस मॉलिक्युल्स असतील तर त्याच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते कसं असतं, वीक असतं. कारण की त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स असतात ते थोडेसे काय असतात, लांब असतात. त्यामुळे त्याच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं, वीक असतं. परंतु सॉलिडमध्ये कसं असतं, त्याचं मॉलिक्युल्स क्लोज असतात आणि त्यामुळे त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतं. त्यामुळे त्याचा डेफिनाइट शेप आणि साईज असतो.
ठीक आहे. त्यानंतर दुसरा टाइप्स जो आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सचा तो म्हणजे अधेसिव्ह फोर्स. आता मगाशी जसं आपण सेम सबस्टन्समधलं जे मॉलिक्युल्स बघितलं त्याच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणजे ते कोहेसिव्ह फोर्स. आता समजा दोन डिफरंट जर सबस्टन्स असतील आणि त्याच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या मॉलिक्युलमधलं आणि त्याला आपण काय म्हणणार आहे अधेसिव्ह फोर्स म्हणणार आहे. हा दुसरा टाइप्स आहे अधेसिव्ह फोर्स. आता बघा फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ग्लास आहे आणि ग्लासमध्ये जर आपण वॉटर टाकलं तर बघा वॉटर एक वेगळा सबस्टन्स आहे आणि ग्लास वेगळा सबस्टन्स आहे. वॉटरचे मॉलिक्युल्स आणि ग्लास ह्याच्यामध्ये काय आहे थोडासा तो जो सरफेस आहे ग्लासचा तो ओला होणार आहे वॉटरमुळे. का तर त्याच्यामध्ये काय आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. परंतु ते मॉलिक्युल्स म्हणजे ते मॉलिक्युल्स कसे असणार आहे डिफरंट असणार आहे. एक वॉटरचं असणार आणि एक कसं असणार आहे ग्लासचा असणार आहे. त्यामुळं जे डिफरंट सबस्टन्स असेल त्या मॉलिक्युल्समधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे अधेसिव्ह फोर्स म्हणणार आहे. त्याच पद्धतीनं आणखी एक्झाम्पल आपल्याला सांगायचं झालं तर हा ब्लॅक बोर्ड आणि हा चॉक आपण त्याच्यावरती लिहितो आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. तर अधेसिव्ह फोर्सची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल द फोर्स of attraction between the molecules of a different substance is called a adhesive force. म्हणजे हा चॉक एक सबस्टन्स आहे ब्लॅकबोर्ड एक सबस्टन्स आणि त्याच्यामध्ये असणारा दोन मॉलिक्युल मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण अधेसिव्ह फोर्स म्हणणार आहे. त्याच पद्धतीनं मग असे एक्झाम्पल सांगितलेलं आहे मॉलिक्युल्स ऑफ ग्लास अँड वॉटर. वॉटर आणि ग्लास हे जे मॉलिक्युल्स आहेत वेगवेगळ्या सबस्टन्सचं त्याच्यामध्ये असणारं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे अधेसिव्ह फोर्स. मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन त्याच्यामध्ये आपण ए पॉईंट बघितला की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता याच्यामध्ये बी पॉईंट आपण बघणार आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स काय असणार आहे समजा जो सबस्टन्स आहे मॅटर आहे त्याच्यामधला एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला. आता हा एक मॉलिक्युल्स आहे त्याला आपण ए मॉलिक्युल्स नाव दिलं. आता हा ए जो मॉलिक्युल्स आहे तर त्याच्यामध्ये असंख्य सबस्टन्समध्ये मॉलिक्युल्स असणार आहे परंतु प्रत्येक मॉलिक्युल्स दुसऱ्या मॉलिक्युलला काय करत असतो अट्रॅक्ट करत असतो. मग अट्रॅक्ट करत असताना त्याच्यामध्ये त्याचं मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे किती मॅक्झिमम डिस्टन्सपर्यंत तो इफेक्टिव्ह आहे की दुसऱ्या मॉलिक्युलला तो अट्रॅक्ट करू शकणार आहे. आता हा ए मॉलिक्युल्स आहे आणि त्याचे जे हा इकडं दुसऱ्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करतो इथून अशा बाजूनी चारी बाजूनी तो काय करत असतो एक मॅक्झिमम रेंज डिस्टन्सपर्यंत तो दुसऱ्या मॉलिक्युलला काय करत असतो अट्रॅक्ट करत असतो. त्याचं जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे तिथपर्यंतच तो इफेक्टिव्ह असतो. त्याचा मॉलिक्युलर फोर्स काय असतो इफेक्टिव्ह असतो तर तो दुसऱ्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करत असतो. परंतु ह्या मॅक्झिमम डिस्टन्सपेक्षा जर इथं दुसरा मॉलिक्युल असेल तर त्या मॉलिक्युलला तो काय करू शकणार नाही अट्रॅक्ट करू शकणार नाही. इथपर्यंतच त्याची काय असणार आहे ती रेंज असणार आहे की दुसऱ्या मॉलिक्युलला तो काय करू शकतो अट्रॅक्ट करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे त्याची डेफिनेशन आपल्याला काय करता येईल द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्युल्स अप टू विच the molecular force is effective is called the range of molecular force. म्हणजे जो मॉलिक्युल आहे त्याच्या मॅक्झिमम डिस्टन्सपर्यंत दुसऱ्या मॉलिक्युलर फोर्स कसा आहे इफेक्टिव्ह आहे त्याला आपण काय म्हणतो रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आणि ह्याच्यापेक्षा मॅक्झिमम डिस्टन्सपेक्षा जास्त जर जास्त अंतरावर जर दुसरा मॉलिक्युल असेल तर त्याला तो अट्रॅक्ट करू शकणार नाही इफेक्टिव्ह नसणार आहे. त्यामुळं इथपर्यंतच जे डिस्टन्स आहे मॅक्झिमम डिस्टन्सपर्यंतच तो मॉलिक्युलर फोर्स काय करू शकणार आहे दुसऱ्या मॉलिक्युल्सला अट्रॅक्ट करू शकणार आहे. त्याला आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणतो. म्हणून त्याची डेफिनेशन आपण अशा पद्धतीनं करतो द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्युल्स अप टू विच the molecular force is effective is called the range of molecular force. आता यामध्ये रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स जो आहे सॉलिड आणि लिक्विडमध्ये त्याची जी रेंज आहे ती किती आहे 10⁻⁹ मीटर एवढी आहे. सॉलिड आणि लिक्विडमध्ये 10⁻⁹ मीटर एवढी त्याची रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे.
आणि ही जी रेंज आहे व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स, व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स आहे, कशी आहे शॉर्ट आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल.